ही लिंक ओपन केल्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर, जसं की माझा नंबर टाकाल मी 9561 62 23 30 असा नंबर टाकायचा, असा पाठवायचा. OTP हॅज बी सेंट. हे बा, हे OTP आला 55 86 55 असं दाबायचं. दाबल्याच्या नंतर इथं नाव जसं आलं माझ्या याच्यावर, म्हणजे की या नंबरवर जे मी केलं होतं हे नाव जे आमच्या वडिलाचं आहे, त्या नावा कॉलेज म्हणजे जे संस्था संघटन गट आहे ते नाव लिहायचं. ईमेल ID लिहायचं. जे राज्य ज्या राज्यामधले आहेत त्या राज्यामधलं नाव लिहायचं. नंतर जिल्हा कोणता आहे ते लिहायचं. नंतर पिनकोड लिहायचं आणि नंतर रजिस्ट्रेशन करायचं. असं म्हणजे ही इतकी प्रोसेस